मेघराजे भोसले, सबसिडीचा मुद्दा आधी घेऊया. सबसिडी जरी नाही आपण म्हटलं तरी ते जोपर्यंत अंमलात आहे किंवा ती दिली जाते तोपर्यंत निर्मात्यांनी त्यासाठी अर्ज करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर बऱ्याच त्यामध्ये तांत्रिक गोष्टी आहेत आणि असं ऐकलं जातं की निर्मात्यांना त्यामध्ये अडचणी येतात. तर महामंडळाकडून सबसिडीसाठी कशाप्रकारे आत्तापर्यंत पाठपुरावा केला गेलेला आहे, निर्मात्यांना मदत व्हावी याच दृष्टीने? नाही, निश्चितपणे गेली 2 वर्ष झालं आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे आणि मी स्वतःही त्या सबसिडी कमिटीवर आहे महाराष्ट्र शासनाच्या. जे 12 लोक आहेत त्यामध्ये मी हे स्वतः आहे. सर्वप्रथम आम्ही विरोध करतो आहे ते गुणांकन पद्धतीला, की ज्या प्रकारे गुणांकन पद्धत आहे सबसिडीमध्ये. पूर्वी कसं होतं की पहिल्या कमिटीमध्ये पण मी होतो मागील 5 वर्षापूर्वी, त्यावेळेस दर्जा पद्धत होती, अ ब क दर्जा. आणि आम्ही ते 10-12 लोक मिळून चर्चा करून आम्ही ठरवायचो की निदान प्रोडक्शन हाऊस कसं आहे, हा सातत्याने निर्मिती करणारा प्रोड्युसर आहे का, काय नेमकं कसं, त्याप्रमाणे कुठे ना कुठे त्याला दर्जामध्ये बसवलं जायचं. परंतु आता गुणांकन पद्धतीमुळे फार अवघड झालं की 100 मार्क्स आहेत आणि 50पेक्षा जर कमी मार्क्स मिळाले तर तो चित्रपट सबसिडीतून बाद होतो. आता मी असं पाहिलं की ॲव्हरेज भरपूर चित्रपट हे 49 मार्क्स, 48 मार्क्स यामुळे सुद्धा सबसिडीने उडलेले आहेत. म्हणजे अतिशय चांगले चित्रपट हे सबसिडीमधून गेलेले. त्यासाठी आम्ही आत्ता बरेच वेळा म्हणजे 70% चित्रपटाला सबसिडी नाकारली जाते. आम्ही एकाने गव्हर्नमेंटचे हे सुद्धा मानतो की याचा अर्थ असा तर नाही की गव्हर्नमेंटच प्रयत्न करते की कमिटीच्या वेळेसच ते जावेत. तर त्यासाठी गुणांकन पद्धत पहिली बंद व्हावी. कारण 50च्या वर 51 ते 70 मार्क्स मिळाले तर 30 लाख मिळतात, 70पेक्षा जास्त मिळाले तर 40 लाख मिळतात. परंतु ही जी कमिटी आम्ही 12 लोकांची आम्ही चित्रपट पाहतो आणि कुणाला काय मार्क्स द्यायचे ते चर्चा होत नाही किंवा काय होत नाही की कशा. कारण काय होतं, समजा मी निर्माता मी सगळ्याच कॅटेगरीचे मार्क्स देतो. एखादा त्यात कॉस्ट्युमचा असेल तो सुद्धा बाकीचे मार्क्स देतो, एखादा असं पण होतं एखादा कलाकार असेल अभिनेता तो सुद्धा बाकीच्यांचे मार्क्स देतो. पण काही वेळा असं आम्हाला कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज केलं की त्याला अनुभव बाकीच्या डिपार्टमेंटचा काय, मग त्यांनी बाकीच्या डिपार्टमेंटचे मार्क्स द्यावेत का सर, हा सुद्धा विषय झाला आमच्या कमिटीमध्ये. की एखादा लेखक असेल तर त्यांनी हा सुद्धा विषय झाला आणि अतिशय योग्य होतं. काही प्रोड्युसर त्यासाठी कोर्टामध्ये पण गेलेले आहेत. आम्ही काय करू शकतो, गव्हर्नमेंट लढतं आहे. त्यामुळे आमची शासनाला एक विनंती होती की गुणांकन पद्धत बंद व्हावी. आम्ही जर एक 12 लोक समजा तज्ज्ञ लोक निवडलेले त्यांनी वेगवेगळ्यातली, तर त्या 12 लोकांनी चर्चा करून ठरवावी ज्याप्रमाणे बाकी कुठल्याही अवॉर्डला ज्या प्रकारे ठरवलं जातं. परंतु गुणांकन पद्धतीमुळे बरेच चित्रपट नाकारले गेलेत. त्याचबरोबर शासनाकडे पैसे नाही आहेत. आत्ता पाहिलं तर आत्ता एकदम वाईट परिस्थिती आहे आणि तरतूद अजिबात नाही. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक याच्यासाठी तरतूद असते. तर सबसिडीसाठी फार वर्षापूर्वी 5 कोटीची तरतूद होती. तीच तरतूद चालू आहे. ज्यावेळेस 30 चित्रपट येत होते सबसिडीला, तर त्यावेळेस ती तरतूद आहे, तीच तरतूद अजूनपर्यंत चालू आहे. ती तरतूद वाढ करणं महत्त्वाचं आहे. आज ॲक्च्युली त्यासाठी आम्ही संजय पाटील साहेबांना पण गव्हर्नमेंटतर्फे बोलवलं होतं. जॉईंट डेप्युटी साहेब आजबेकर साहेब पण आहेत फिल्म सिटीचे, जे स्वतः कमिटीवर आहेत, ते त्यांनाही माहिती आहे सर्व गोष्टी की जोपर्यंत तरतूद आहे. मग आत्ता होतं काय की हे 5 कोटी संपले तर आता पैसे कुठे आहेत. मग यंदा मी आत्ता एवढ्या 2 वर्ष एवढी वाईट परिस्थिती झाली. पूर्वी एक रकमी पैसे मिळायचे सबसिडीचे, 30 लाख अनुदान होतं पण एक रकमी चेक यायचा. आता काय होतं की आत्ता 5 लाख घ्या, 10 लाख घ्या, अशी पद्धत चालू आहे. ही अतिशय वाईट परिस्थिती आणि निर्मात्याला भीक मागल्यासारखं गव्हर्नमेंट किंवा फिल्म सिटीमध्ये जावं लागतं, MD साहेब पण सांगतील. तर ही पद्धत बंद झाली आहे. आता मी वारंवार अर्थमंत्र्यांनाही भेटलो की कमीत कमी 25 कोटीची मराठी चित्रपटासाठी तरतूद असावी आणि जर तुम्हाला शक्य नाही तरी 25 कोटीची तरतूद करणं शक्य नाही तर तुम्ही सबसिडी बंद करा. कारण तुम्ही एकाने आम्ही दाखवतो की आम्ही एवढी सबसिडी देतो, मंत्री सांगतात, तर ही शक्य नाही तर तुम्ही बंद करा. आणि ज्याप्रमाणे महेश सर म्हणले, मग त्यासाठी तुम्ही आम्हाला बाकीच्या गोष्टीतनं मदत करा. कुठे ज्याप्रमाणे आत्ता चर्चा झाली, सर्व म्हटले, फुटाणे सरांना सांगितली, फुटाणे सर म्हटले की ज्याप्रमाणे GSTचे पैसे आम्हाला मिळून द्या निर्मात्यांना. पूर्वी जसं टॅक्स रिफंड होता ते मिळाले तरी काहीतरी 2, 5, 10 लाख प्रत्येकाला मिळतील, अशा पद्धतीने होईल. पण हे पण ते करायला तयार नाहीत. नितीन वैद्य सर म्हटले की आपण किती दिवस अपेक्षा करणार. परंतु आता आम्ही वाट बघून आम्ही आता एप्रिलपर्यंत त्यांना मुदत दिलेली, वारंवार मिटिंग केले आहेत. सांस्कृतिक मंत्री तर काय त्यांच्याकडे 9 खाती आहेत, त्यामुळे ते वेळच देत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे. त्यामुळे एक तर पहिली अशी आमची मागणी की पूर्ण वेळ सांस्कृतिक मंत्री असावा आणि तो या क्षेत्राशी रिलेटेड असावा, ही आमची मागणी. भविष्यात आम्ही त्यासाठी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी करतोय. तर अशी आमची म्हणजे सबसिडी असावी, असली तर अशा पद्धती असावी, नाही तर नसावी, अशा पद्धतीने आमची मागणी आहे. वैभव जोशी, जसा हा सबसिडीचा मुद्दा आहे हा पण जरा किचकट आहे, म्हणजे कसे ते गुणांकन पद्धत आहे, कोण गुण देणार काय वगैरे सगळं, तसंच टॅक्सेशनचं झालं आहे का मराठी सिनेमांच्या बाबतीत? का टॅक्स रिफंड जी आधी पद्धत होती ती जर परत लागू झाली तर बरं होईल असं सगळ्यांचं एक मत आहे? पहिल्यांदा काहीच टॅक्स नव्हता आणि आता निर्मात्याला ॲक्च्युली थोडा वेळ जाईल, कदाचित 5-10 मिनटं, पण समजून घेणं गरजेचं आहे.
निर्मात्याचा टर्नओव्हर जो आहे तो त्याचा पिक्चर रिलीज झाल्यानंतर होतो. त्याचा टॅक्स कन्सल्टंट, त्याचा CA किंवा त्याला कुठली तरी माहिती, तो म्हणतो माझा काय 20 लाखाचा टर्नओव्हर नाही, मी काय GST नंबर आत्ता घेत नाही. पण आपले पैसे जर वाचवायचे असतील तर ज्या दिवशी आपण पिक्चरचं काम सुरू केलं त्या दिवशी GSTचा नंबर घेऊन जो GST आपल्याला लागतो तो GSTचं दर महिन्याचं रिटर्न भरणं गरजेचं आहे. तुम्हाला टॅक्स लायबिलिटी येणार नाही, पण जो तुम्हाला GST लागून आलेला आहे तो तुमच्या इलेक्ट्रॉनिक लेजरला तिथं दिसतो. आणि मग जेव्हा तुम्ही पिक्चर रिलीज करणार आहात आणि किंवा इनफिल्मिंग घेतलं असेल, इनफिल्मिंग घेतलं तरी तुम्हाला GSTचं बिल करावं लागतं. आणि जेव्हा रिलीज करणार आहात DCR प्रमाणे थिएटरला किंवा डिस्ट्रीब्युटरला किंवा तुम्ही बिल करणार आहात त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तो जो इलेक्ट्रॉनिक रिफंड शिल्लक आहे त्याचा सेट ऑफ मिळतो. त्यामुळं GST नंबर माझा टर्नओव्हर झालाच नाही आणि मी नवीन निर्मात्यांना की नाहीच घेतला किंवा जे लागून आलेला GST तो क्लेमच केला नाही, तो तिथं दर महिन्याला रिटर्न भरून इलेक्ट्रॉनिक लेजरमध्ये दिसला पाहिजे याची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर. ती सुरुवातीला ते टॅक्स बेनिफिट्स होते, म्हणजे त्यावेळेला टॅक्स कटायचा, एंटरटेनमेंट टॅक्स. आता टॅक्सच कटत नाही, त्यामुळे तुम्हाला ते काही मिळणार नाही, तुम्हाला टॅक्स फ्री केलं आहे. माझं म्हणणं आहे की यांचं जे म्हणणं होतं ना की सबसिडी तुम्ही देताय ना, एक तर द्या किंवा देऊ नका, मला एक पॅनल काढून टाका, आयदर गिव्ह और डोंट गिव्ह. काय असतं की मी एक पिक्चर केला आहे, तो एम आय गेटिंग अन ऑपॉर्च्युनिटी टू ट्राय टू पुट अप माय केस देअर त्या लोकांसमोर की मला कसा पिक्चर करायचा होता, का मी केला हा पिक्चर, देन इट इज ओके. कारण तुम्ही सरसकट तिकडे 12 लोक जे काही ठरवतात ते आम्ही एक्सेप्ट करायचं, म्हणजे जे काही गुण देतात ते. सो इट इज कसं आहे की खूप चांगले चांगले पिक्चर पण बॉक्स ऑफिसवर चाललेले नाही आहेत, म्हणजे वाईट आहेत का, किंवा वाईट पिक्चर पण बॉक्स ऑफिसवर चालले ते चांगले आहेत का. तो एकतर टॅक्स ते सबसिडी द्या किंवा देऊ नका, म्हणजे आयडियली आय वुड वॉन्ट सबसिडी टू गो, पण तो पैसा गव्हर्नमेंटनी इंडस्ट्रीतच लावावा. असं नाही की ते सबसिडी नाही दिली म्हणून तो पैसा गव्हर्नमेंटने ठेवावा. मला वाटतं की थिएटर्स हा सगळ्यात मोठा आपला प्रॉब्लेम आहे. दुखणं आपलं आणि थिएटर्स अशी बांधा जिथे फक्त मराठी पिक्चर लागेल. लेट द क्रायटेरिया बी, समजा आता चित्रपट महामंडळाकडे त्यांना समजा मराठी पिक्चर नाही आहे, त्यातले 2 शो त्यांना हिंदीला द्यायचे असतील म्हणजे टू रन द थिएटर, पण कंपल्सरी प्राईम शोज तिकडे मराठी सिनेमांनाच दिले पाहिजेत. आणि सबसिडी तो आय एम ॲब्सोल्युटली डिस्गस्टेड, म्हणजे ते काढूनच टाका. नाही, पण हे जे टॅक्सेशनचं सांगत होते ते किचकट होत चाललंय. टॅक्सेशन नाही म्हणजे काय, GST नंबर तर घेणं गरजेचं आहे. रूल्स आर रूल्स, यू हॅव टू फॉलो देम. पण मला वाटतं इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू गेट बॅक दॅट GST. हे जसे एंटरटेनमेंट टॅक्स मिळायचं तसं मला वाटत नाही की GSTचे पैसे परत मिळतील. GST परत मिळेल तुम्ही रिफंड क्लेम केल्यानंतर. त्यासाठी रिटर्न वेळेत जाणं गरजेचं आहे, कारण उशिरा रिटर्न ते मान्य करत नाहीत आणि नंतर रिटर्न भरायची काही प्रोव्हिजन GSTमध्ये नाही. तर नॉर्मली दर महिन्याच्या महिना संपल्यानंतर 20 तारखेला आत्ता 3B नावाचं रिटर्न चालू आहे, ते जूनपर्यंत एक्सटेंड केलं आहे त्यांनी. तर दर 20 तारखेला ते रिटर्न भरणं गरजेचं. तुमचा जो काही परचेस आहे आणि त्यात जो काही GST आला आहे तो तिथं नोंदवणं गरजेचं आहे. तर तो रिफंड तुम्हाला नक्की तो इलेक्ट्रॉनिकली दिसतो, तुम्हाला तुमच्या लेजरला दिसतो आणि तुम्ही जर जेव्हा कलेक्ट करता तेव्हा त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला सेट ऑफ मिळतं. तुम्हाला गव्हर्नमेंटकडे जसं मिळायचं ना, आमचा टॅक्स काढायचं आम्हाला नाही, परत नाही, मिळतं, ते तसं आवडते, GST मिळणं शक्य नाही. त्यामुळे नितीन सरांकडे आहे काही माहिती? ज्यावेळेला GST लागू करायचं सगळं वाद चालू होता, 2 जुलैला GST आला देशामध्ये आणि त्याच्या आधी नाटक आणि सिनेमाच्या निर्मात्यांना सुधीर मुनगंटीवारांकडे एका मिटिंगसाठी बोलवलेलं होतं. तर नाटकाची मंडळी होती, सिनेमाची पण मंडळी होती, मला वाटतं तुम्ही त्याला आपणही होता. आणि त्यावेळेला मुनगंटीवारांनी हे स्पष्ट सांगितलं की हा कायदा आहे, संसदेने केलेला कायदा आहे आणि शेवटी तुम्हाला जर उद्या तुमच्या सोयीसुविधा हव्या असतील, चांगली थिएटर्स हवी असतील तर सरकारला कररूपाने पैसा मिळाला पाहिजे आणि लोकांना खर्च करायला लावा, प्रेक्षकांनी का खर्च करू नये असा मुनगंटीवारांनी प्रश्न उपस्थित केला. आणि त्यांनी ती GST माफ करणं, एक तर ते त्यांच्या हातात नाही, त्यासाठी GST काउन्सिल आहे. ओके, ते काउन्सिल बसतं दर महिन्याला आणि ते ठरवतं की कुठल्या कॅटेगरीला नाही करायचा आणि कुठल्या कॅटेगरीचा GST वाढवायचा किंवा लागू ठेवायचा. हे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हे रद्द करता येणार नाही. हे एक. तर त्यावेळेला आम्ही अशी भूमिका मांडली की पहिल्यांदा एंटरटेनमेंट टॅक्स होता आणि तो मिळायचा, त्यानंतर आपण एंटरटेनमेंट टॅक्स माफ केला. एंटरटेनमेंट टॅक्स महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांवरचा माफ केला आणि ते जे बर्डन सरकारने घेतलं ते एक समाज म्हणून प्रेक्षकांना दिलं पाहिजे म्हणून मराठी चित्रपटांच्या तिकिटावरती कॅप आली. सिंगल स्क्रीन थिएटरवरती 99 रुपये आणि मल्टिप्लेक्स असेल तर 150 रुपये अशी कॅप आली.
पण त्यावेळेला आम्ही असा मुद्दा म्हटला, आता तुम्ही जर GST लावणार आहात आणि 18 किंवा 28% आमच्याकडनं घेणार आहात तर ही कॅप काढा. कारण मराठी नाटकांना लोक 300 रुपये देतात, 500 देतात. 500 देतात. सुनील बर्वेचे नाटकं, सुनील सक्सेस, आणि इट्स अ गुड बिझनेस. वाय इफ ही इज गेटिंग कमांडिंग 500 रुपीज वी शुड अपलॉड हिम. तसं मराठी चित्रपटांना जर उद्या लोक आपली व्हॅल्यू आपल्याला, कारण मगाशी मकरंद येऊन बोलून गेला की 10 रुपयात मराठी सिनेमे अवेलेबल झाले पाहिजेत. माझा आक्षेप आहे, आपण आपली किंमत इतकी खाली पाडण्याची गरज नाही. उलट मराठीचा दर्जा वाढवला पाहिजे. मराठीचा सिनेमा हा भारतीय सिनेमामधला उत्कृष्ट सिनेमा आहे अशी त्याची इमेज बिल्डिंग केली पाहिजे. लोक आपल्याकडे त्या नजरेने बघतायत ॲक्च्युली. मग इफीमध्ये वगैरे ज्यावेळेला जातो त्याला लोक अपेक्षेने मराठीकडे बघतात. अशा वेळेला 99 रुपयाचं तिकीट, 150 रुपयाचं तिकीट जर 300 झालं तर आपलं इकॉनॉमिक्स बदलू शकेल. तेच लोक, जसं मी म्हटलं मुरांबाला 7 लाख लोक जाणं गरजेचं होतं 100 रुपयाच्या हिशोबाने, तेवढेच लोक जर 200 रुपयाच्या आणि गेले असते तर आणखीन दुप्पटीने उत्पन्न वाढलं असतं. आपण त्या दिशेने प्रयत्न आजच्या बाजारचलित मार्केट इकॉनॉमीमध्ये केले पाहिजेत. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं ही कॅप काढून टाका. मग त्यांनी ती कॅप आता काढलेली आहे. म्हणजे GST लागू झाला आहे बरोबर आहे, पण कॅप काढली आहे. पण ज्यावेळेला मुनगंटीवारांनी ते जे उत्तर दिलं होतं त्याच्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. तुम्ही असं बोलला होतात की GSTच्या रूपाने जो 50% शेअर राज्याकडे येईल त्यातनं आम्ही थिएटर उभारू, आम्हाला थिएटर उभारणीचा प्लॅन दाखवा. हे आपण मराठी इंडस्ट्री म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे. एक अपग्रेडेशन ऑफ थिएटर्स इन स्मॉल तालुका प्लेसेस, आणि 2 जिथे थिएटर नाहीत, उदाहरणार्थ कोकण असेल किंवा इतर भाग असतील तिथे उत्तम थिएटर्स कशी होतील. आणि हा पैसा किमान, कारण थिएटरची संख्या वाढली तर आपला उद्योग सहज वाढू शकतो. म्हणजे मी मध्यंतरी आमिर खान बरोबर एक शो करत होतो. त्याला त्यांनी दिलेलं उदाहरण एक सांगतो. हॉलिवूडमध्ये 42,000 स्क्रीन्स आहेत आणि भारतामध्ये 11,000 स्क्रीन्स आहेत. त्यातले 3,000 स्क्रीन हिंदीला आहेत आणि मराठीला 200, 250, 300 आहेत. आपली अवस्था ही आहे. चायनाने हॉलिवूडला मात केली आणि 46,000 स्क्रीन क्रिएट केल्या आहेत. तर नंबर ऑफ स्क्रीन वाढवणं आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंटला क्रिएट करायला लावणं ही माझ्या मते आपल्या दृष्टीने काळाची गरज आहे. तरच मराठीचं इकॉनॉमिक्स बदलू शकेल असं मला वाटतं. आणि काय बेसिकली आज जो महाराष्ट्रात पिक्चर बघितला जातो, जो म्हणजे विकेंडचा हिंदी पिक्चर 1,500पर्यंत तिकीट विकतात, ते 200-300 रुपये नाही. पण ॲव्हरेज रेट जर का आपण बघितला तर 300च्या वर आहे. तो बघणारा पण मराठीच माणूस आहे की तो देतोय की पैसे. आता सगळीकडे एक झालं ना की मराठी सिनेमा हा जरा वेगळा होतोय, चांगला होतोय. एक प्रयत्न तर करून बघू की. पॉपकॉर्न 220 रुपयाला मिळतो, मग तिकीट 10 रुपये का, माझा हा प्रश्न. आणि दुसरं काय माहिती आहे ना, थिएटर्समध्ये समजा उरणसारखी एक जागा आहे, खूप मोठा ऑडियन्स आहे. त्यातला आता ज्यांना पिक्चर बघायचं ते नवीन मुंबईला येतात. तिकडे बांधलं तर विल गेट अन इन्क्रीज्ड ऑडियन्स. आणि त्याचं एक मी म्हणतो की त्याचं एक तुम्ही मॉडेल त्या थिएटरचं सरकारला देणं खूप गरजेचं आहे. का नुसतं थिएटर बांधून चालणार नाही. तिकडे कॅफे पाहिजे जिथे द यूथ विल कम. तिकडे एक छोटंसं सुपर मार्केट पाहिजे जिथे फॅमिलीज कॅन कम. मग त्यानं इट विल कॉम्प्लिमेंट इच अदर. अगदी मराठी पुस्तकांची दुकानही सुद्धा तिथे. एक्झॅक्टली. आम्ही त्यासाठीच वैभव सर ज्या डिटेलमध्ये सांगतील, गव्हर्नमेंटची आम्हीच मागे लागल्यानंतर ज्यावेळेस 27 विषय झाला व्हिडिओ पार्लर अंतर्गत तो GRमध्ये सुधारणा केली. मागील 2 महिन्यातच तो GR झाला की त्यातून प्रत्येक कुठेही तालुक्याच्या ठिकाणी असेल कुठेही तुम्ही 150 कॅपॅसिटीपर्यंत थिएटर उभारू शकता. यात आम्ही स्वतःही केलेलं की यात असा फायदा आहे की त्या थिएटर्समध्ये की त्याला कुठल्याही मंत्रालयापर्यंत जायची गरज नाही परमिशनसाठी. लोकल कलेक्टर लेवलला तुम्हाला थिएटरची परमिशन मिळेल. आणि जसं आता यांनी सांगितलं की ते फर्स्ट फ्लोअरला करू शकता, सेकंड फ्लोअरला करू शकता, कुठेही करू शकता. अशा प्रकारची थिएटरची संख्या वाढली. आणि ग्रामीण भागात जर चांगल्या जशा मल्टिप्लेक्सच्या छोट्या ऑडिओ आहेत त्याप्रमाणे 100 कॅपॅसिटी, 150 कॅपॅसिटी असे थिएटर जर तयार झाले तर निश्चितपणे इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल. आणि दुसरा सबसिडीच्या विषयाबाबत आम्ही अजून सबसिडीचेच कमिटी जे 12 लोक आहेत, संजय पवारपासून सगळे, या कमिटीशी मी बोललो की ज्याप्रमाणे चित्रपट नाकारले जातात आपण काय करायचं. तर त्यांनीही सुधारणा सांगितली. त्यात असं सांगितलं होतं की ज्याप्रमाणे आपण आता हे करतो की तो महाराष्ट्राचा नागरिक पाहिजे इतक्या वर्षाचा, म्हणजे सिटी असलेल्याचंही आहे. तर माझं म्हणणं की मराठी चित्रपटामध्ये इन्व्हेस्ट करायलाच बाहेरचा जरी येत असेल तरी त्याला परमिशन द्यावी. म्हणजे तो महाराष्ट्राचा नागरिकच पाहिजे याचं काही करत नाही, जेणेकरून चांगले प्रोड्युसर्स येतील आणि काही गडबड होणार नाही. दुसरं आम्ही अप्पर सिलिंग केलं पूर्वी ज्याप्रमाणे होतं. आता काय होतं की आम्ही अनुदान कमिटी असताना आम्ही अनुदान कोणाला दिलं तर सैराटला अनुदान दिलं. म्हणजे अशा जे चित्रपट ऑलरेडी ज्यांनी 20-25 कोटी कमवले अशा चित्रपटांना अनुदान द्यावं लागलं आम्हाला. की प्रश्न नाही की आता हे चित्रपट नाकारू शकत नाही सगळे. हां, तर याला कुठंतरी अप्पर सिलिंग असावं की आम्ही त्यासाठी एक तरतूद केली की ज्यांनी 2 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट कमवला आहे. प्रॉफिट म्हणजे सर्व खर्च जाता त्या चित्रपटाने,
का बोलायचं त्याला अनुदान देऊ नका तुम्ही. त्यातून बाकी 4 चित्रपट जे 49 मार्क्स 48 मार्क्समुळे गेलेले जे चांगले चित्रपट आहेत त्यांना मिळू शकेल. हे सुद्धा आम्ही अनुदान कमिटीने स्वतःही करून विनोद तावडेंना दिलेलं आहे, परंतु त्या बाबतीतही अजून काही निर्णय झालेले नाही. अशा बऱ्याच सुधारणा होऊ शकतात त्या सुद्धा, असं चालू आहे. मला नाही, मला असं वाटतं की तालुका प्लेसला थिएटर उभारणे छोटी छोटी हे सगळ्या समस्येवरचं कदाचित उत्तर आहे. अदरवाईज म्हणजे येणार कुठून? कस्टमर जो आहे तो बघायला यायचा आणि त्याला बघायचं पण आहे, पण त्याला दाखवायची व्यवस्था नाही. आणि कितीतरी तालुका प्लेसला बाकी सगळी लोक तो खर्च करू शकतात, पण तो सिनेमा बघू शकत नाहीत. आणि कुटुंबासहित जाऊन सिनेमा बघता येईल अशा प्रकारची सिनेमागृह नाही आहेत तालुका प्लेसला बऱ्याच मांजरेकर सर ठिकाणी. म्हणाले त्यामुळे तसं एक छोट्या प्रकारचं मिनीप्लेक्स आपण ज्याला म्हणतो, प्लस थोडंसं त्याला काहीतरी एंटरटेनिंगचं बाकीचं पण साधन असेल, अशी जर थिएटर आणि चेन उभी राहिली तर कदाचित खूप फरक पडू शकतो. नवनवीन मराठी चित्रपट सृष्टीमधील घडामोडी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपक्रम या सर्वांचे अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा ABMCM न्यूज आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा.